नेपाळमधल्या आंदोलनानंतर निर्माण झालेली अराजकाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करानं सर्व सूत्र हाती घेतली आहेत. लष्करानं आज अनेक निर्बंध लागू केले. तसंच देशभर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसक आंदोलकांनी लूटमार, तोडफोड आणि जाळपोळ सुरूच ठेवल्यानं हे निर्बंध लावणं आवश्यक होतं असं नेपाळ लष्करानं म्हटलं आहे. मात्र संचारबंदीच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, त्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची मदत घ्यावी अशी सूचना लष्करानं केली आहे. कुणीही गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केलं आहे. कुठलीही अनुचित घटना घडली तर त्वरित लष्कराला माहिती द्यावी असं सांगत नागरिकांसाठी मदत क्रमांक जाहीर केले आहेत. दरम्यान नेपाळमधल्या युवा आंदोलकांनी नेपाळच्या माजी न्यायमूर्ती सुशीला कार्की यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं असा प्रस्ताव दिला आहे. मात्र या प्रस्तावावरून युवकांमध्येच फूट पडल्याचंही चित्र आहे. लष्कराच्या मुख्यालयात आज दिवसभर अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, मात्र अद्याप